तर कसं काय मित्रांनो, मी हाय गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला आहे, भरपूर लोक मला बोलत होते की गर्लफ्रेंड प्रँक कर, गर्लफ्रेंड प्रँक कर, गर्लफ्रेंड प्रँक कर, गर्लफ्रेंड प्रँक कर. पण मी विचार केला की जर मी असाच गर्लफ्रेंड प्रँक केला तर त्यांना काहीच नाही होणार. जर मी बोललो की माझी गर्लफ्रेंड आहे, ही आहे, ती आहे, हीच असणार, दोन नसणार, तर त्यांना काही असं बोलणार नाही ती लोक. ओके, हेच बोलणार, कारण की मला एक्सपिरियन्स आहे ना. मला एक्सपिरियन्स आहे. शिवानी मंचेकर, जी तुम्ही ओळखतच असाल, तिने ऑलरेडी घरामध्ये बॉम्ब फोडलेले होते. म्हणून त्याच्यानंतर पासून मला सगळं अलाउड आहे. मग मला काही प्रॉब्लेम नाही होणार आणि त्याच्यावरती मला काही रिॲक्शन वगैरे भेटणारच नाही. मला नेहमी मी प्रँक वगैरे तुम्ही बघत असाल की मी खूप दिवसांनंतर प्रँक करतो, कारण की मला असं हवं असतं की जरा डोक्यामध्ये ब्रेन वॉश होऊ दे की हा प्रँक मी करत नाही आणि मी अचानक प्रँक करणार आणि रिअल रिॲक्शन वगैरे काढणार. सो आज मी विचार केला की चला आपण असंच काहीतरी प्रँक करूया. बट गर्लफ्रेंड प्रँक करतोय की काय वेगळं करतोय त्यात तुम्हाला कळालंच असेल. गर्लफ्रेंड ब्रेकअप प्रँक असं काहीतरी मी करत आहे. तर लेट्स सी कसं जातोय. तर पहिल्या मम्मीला मी असं सांगणार की आपण कुकिंगची व्हिडिओ वगैरे बनवूया आणि ती मी चालू करणार आहे. त्याच्यानंतर हे सगळं जरा सटली इंटिग्रेशन करणार ब्रँडचा नाही म्हणजे रँटचा. तर कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही विचार केला की चला आपण काहीतरी कुकिंग व्हिडिओ करूया. क्या ऍक्टिंग कर रहा है. माझ्या डोक्यामध्ये एक चांगली रेसिपी आली बटाट्याची अँड पोह्यांची. तर विचार केला की चला आपण ते बघूया, ते आपण करूया. आणि माझं मेन हेतू असा आहे की तुम्हाला मी स्टोरी करणार आहे. आज आहे स्टोरी टाइम. मी तुम्हाला 2 स्टोरी सांगणार आहे. पण हे मला माहित नाही हा पोह्यांचं काय करायचंय ते. पहिलं काय करायचंय, पोहे घ्या आणि त्याला मिक्सरला लावा, पावडर बनवा. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवू नाही शकत. मग आता हे पहिले पोहे घेतलेले आहेत. आणि किती पोहे घ्यायचे आय डोंट नो. एक मुठ्ठी घ्यायची, झाले बस एवढं घ्या. बटाट्याच्या अंदाजाने घे. अरे पहिले एक तर काढू दे, एक मुठ्ठी केवढे घ्यायचे. बघ बघ. अरे भाई, हे पोहे असे काय उडत आहेत. सुना क्या, ये भी मेरी गलती है. सो आपलं हे काय होतं मी विसरलो. पोहे. जरा ब्लँक झालं डोकं माझं. हा, चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. कारण की काय ते भरपूर विचार करतोय मी आजकाल. डिप्रेशन. हा, हे काय आहे. सांडेल पोहे. हा, अरे यार काय चाललंय माझं. पोह्यांचा मस्तपैकी पावडर करून घेतलेला आहे. सो आता मी तुला हात नाही ठेवलाय, तुला एक पण तरी ते responsible- आशीर्वाद दिल्यासारखंच आहे ना. असं नाही. लोक काय हातच नाही ठेवत, असं पण करतात, असं पण करतात. हे सोल मला वाटतं नको छोटा घेऊया. ते घे आता खूप तुला. मोठं अरे वाट. घे यार, तुम्ही घ्या आता. अरे पण मग अरे बिघडलं घे तर यार. अरे घे. बिघडलं तर अरे मग घे छोटा ग. घेऊया. अरे असं नको. म्हणते. नाही छोटा घेऊया. त्या काय पिठाला अरे हा, मॅच काय बघ ना. सो असं. मी आता विचार केला. कोणतरी करतंय. पुन्हा हे करतंय. ते माझी चूल मी जोरात किंचाळलो. हा, सो मी काय बोलत होतो. अरे किती सो बोलतोय. खूप डोक्यात काय काय मग गोष्टी तेच मी चालल्यात बोलते. माझ्या. खूप काय काय मग ते बाजूला ठेव. ओव्हर थिंकिंग वगैरे चालू आहे. हा, that is why. बाजूला ठेव मध्ये. हा, मी काय बोलत होतो विसरलो मी. हा, मी कांदा कापून घेतो. काय करायचं माहितीये का, आता हे झालं, ह्याच्यामध्ये हे टाकायचं आणि मग ह्याच्यामध्ये हे टाकायचं बटाटा. आणि मग ह्याच्यामध्ये हे टाकायचं आणि मग हे टाकायचं आणि मग आपले मसाले टाकायचे जे आपण तिखट पकोड्यात मीठ. टाकतो ते. हा, तिखट मीठ. सो मी तुम्हाला आता पहिली एक स्टोरी सांगत होतो. मम्मी हे स्मॅश करेपर्यंत मग मी दाखवतो स्मॅश करते ते. मी आता पहिले एक माझी स्टोरी सांगतो तुम्हाला. कॉलेज नाही, ऑफिस मधली. तर काय झालं, मला मस्तपैकी एक मोठं काम दिलेलं, खूप मोठं काम दिलेलं. 4 डेव्हलपमेंट असतात आमचे. 4 डेव्हलपमेंट असे पेजेसचे वेगवेगळे मोठे आणि प्रोडक्ट रिसर्च वगैरे असते. ते सगळं माझ्याकडे होतं सगळं. आणि ते सगळं मी कम्प्लीट केलं. बट त्याच्यानंतर काय झालं, फ्रायडेला ज्या दिवशी मी सिक लीव्ह टाकलेली त्या दिवशी मला मेल आला की गौरांग हे सगळं आता चेंज करायचंय, तर जरा बघशील का. असं तर मला असं जोरात राग आला. तुला मी कारण की मी सांगितलेलं की एवढं पूर्ण करू द्यायचं नाही. व्हॉलेंटरीली मी एवढं सगळं काम संपवलेलं. बट त्या पटापट, लोकांना पटापट, घाई पटापट, असते. घाई करून की द्या. करा. आणि त्यांचा नीटपैकी रिसर्च नसते. आणि मग आम्ही जे रिसर्च करतो त्याच्यामध्ये लागतात मग मग काय झालं, मला सगळं चेंज करायला सांगत होते. तर मी बोललो की ठीक आहे बघूया. मी त्यांना बोललो की नाही होणार नेक्स्ट टाइम अगले जन्म. आयडिया लढवली. मंडेला सकाळी गेलो, AI वापरून मी सगळं काम संपवून टाकलं. A to Z जे पण चेंजेस होते सगळे कामं संपवून टाकली. म्हणून मी आणि तुला मग त्यांना सांगते, घाई करायची म्हणून मी नाही. तुला सांगतो की तुझा मुलगा स्मार्ट आहे. तर Smart मी आहे, सगळं माहिती आहे. काम संपवून टाकलं. काय बोलतो मी विसरलो. भरपूर ओव्हरथिंकिंग काहीतरी करतोय मी, म्हणून विसरून जातोय. सारखा काहीतरी गोष्ट विचार करतोय. ते तू सांगतो. एवढ्याच्या ह्याच्याने सांगतो केलं. तुला एक गोष्ट आहे. हा, तर थांबकट. हा, सो मी काय होती ती गोष्ट. गरम फटका दे ना आता. रुक ना भाई. तर हा,
मग नंतर ती मी ऑफिसची गोष्ट जी होती ती मी सगळी संपवली. मग सगळ्यांना सांगितलं मी की माझी गोष्ट ती झालेली आहे. सगळे शॉक झाले, गौरव कसं केलं, गौरव कसं केलं, गौरव कसं केलं. मी बोललो की आता काय झालं सर, तुम्ही फ्रायडेला मला मेल टाकलेला. मग मी फ्रायडेला मेल टाकला आणि विचार केला की चला हे बघूया, हे पॉसिबल आहे का नाही आपण बघूया. तर म्हणून मी व्हॉलेंटरीली माझा सॅटर्डे संडे युज केला आणि सगळं काम संपवलं. मग ते मला बोलले की नाईस नाईस, गुड 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 गुड, आता आपण याच ह्याच्यामध्ये टाकू, नेक्स्ट जन्माची आपण नको वाढ बघूया, आताच आपण टाकूया. मग त्याच्यावरती मला सॅटर्डे संडेचा सुट्टी भेटली. तेव्हा आता कधीही सॅटर्डे संडेची 2 सुट्ट्या कधीही वापरू शकतो, जे मी गणपतीत वापरणार आहे. कारण की भरपूर सारे शिकले गणपती तू घरात करू शकतो, हे पण झाले. कुठे लांब जायचं असेल अरे तर घरात करायचं पण माझे संपलेत सगळे. सो आता आपण दुसरी स्टोरी सांगण्याच्या अगोदर मी बोलतो की आपण हे सगळं कापून घेऊया, हे सगळं कापून घेऊया अँड भेटूया लवकर. व्हिडिओ बंद करू दे मला. आता बोलतो बंद झालं. तू त्याच्यामध्ये मसाला टाकायचे काम कर, हे बारीक करू ना, जे पण आपण मसाले टाकतो. हा बारीक कर. तिखट नाही आहे व्यवस्थित. आता हे सगळं आपण कापून घेऊया आणि मगाच व्हिडिओ चालू करूया. तर मी तुला एक गोष्ट सांगणार होतो, म्हणजे माझी आहे, बट मी असं सांगणार होतो की माझा समज एक मित्र आहे आणि समज त्याची एक गर्लफ्रेंड आहे 7-8 वर्षांपासून. ती आज अचानक त्याला बोलली की आपण नाही राहायचं. मग त्यांनी काय विचार केला पाहिजे, म्हणजे तो मित्र भरपूर विचार करतो, भरपूर. म्हणून मला काल रात्री त्याने बोलवलेलं त्याच्यासोबत बोलायला. म्हणजे मग दीदीकडे गेलेलं असते. त्याच्याकडे पण गेलेलो, त्याला सगळं समजवायला, त्याला जरा असं धीर देण्यासाठी. मग मला खूप वाईट वाटलं त्याचं ऐकून. मग काय आता त्याच्या नशिबात कदाचित ते बोलतात ना, देव वरतून जोड्या लावतो, तसं नसेल. मग काय तिने तिचा, त्याने त्याचा, पण काय दुनिया थांबत नाही तिची. सरळ हे करून टाकायचं. तसं नाही. आता आपण धीर देणार ना त्याला, जाऊ दे. काहीतरी त्याला बोलायचं की अरे नसेल ती तुझ्या नशिबात, जाऊ दे ना, तुला चांगली पोरगी अजून असेल, मग सोड ना. ती तिचं बघेल, तू तुझं बघ. तिलाही चांगलं खुश राहू दे, तू पण चांगली खुश हो, तू पण चांगला खुश राहा, ती पण चांगली खुश राहील, हो की नाही. नंतर प्रॉब्लेम झाला असता लग्नाच्या नंतर, त्यापेक्षा आधी झालं ते उलट बरं झालं. तू मसाला आण ना जरा 2 मिनिटं. जोड्या कशा देव लावतो ना, तसंच होतं. कधी माहिती ना, कधी कधी काय होतं माहितीये, जी मुलं, म्हणजे आता समज माझं धन, मला जर मुलगा कुठचा बघायला आलाय तेव्हा नाही जमलं, पण जर तो माझ्या नशिबात आहे तो बरोबर मला परत फिरून तो येणार. हा, काय कांदा कापलाय. मी तुला डायरेक्टली सांगतो, ऍक्च्युली माझी अशी गर्लफ्रेंड होती. काय पण मला तर नाही विश्वास. 7-8 वर्ष अगोदर. थापा मारते, ऐक ना जरा 2 थापा मिनिटं. मारते. 7-8 वर्षापासून माझी रिलेशनशिप वगैरे होती. तर मग त्याच्यानंतर मग चांगलं चालू होतं आमचं. मग मी युट्यूब सगळं वगैरे चालू केलं, तर ते तिला नव्हतं आवडलं. आणि मग नंतर अचानक आम्ही चांगलं एकदम मस्तपैकी रिलेशनशिप वगैरे होती आमची. कधी भांडणं नाही, काय नाही, कधीच काय नाही. पण हे झालं कधी, मला तर काय दिसलंच नाही असं काय. मी भरपूर कांड केले, खूप चांगल्यापैकी आमचं चालू होतं. आणि मी असा मुलगा, तुला पण माहिती की मी एकदम चांगल्यापैकी सगळं माझं चालू असतं, मी असं काय नाही करत. तर पण अचानक पैकी मला काल बोलली की आपण नाही राहायचं, ब्रेकअप करून टाकूया. आणि म्हणजे मी पण विचारलं मग की का, विचारायचं काय प्रॉब्लेम, घरातला काय विचारलं. प्रॉब्लेम आहे. मी विचारलं का. बघ असं काय टाकतं अंगावर. ऐक ना, मग तू ऐक ना पहिलं माझं, पहिलं सांग. हा. पहिलं तू अगोदर तुझंच बोलायला चालू करते, हा. टेड टॉक. हा बोल. तर मग ती मला बोलली की मला म्हणजे असं नाही जमणार वगैरे करून. तर मी विचारलं की का. तर मग ती बोलली की नाही आता पटत आपलं, असं सगळं. पण पटायला तुम्ही कधी कुठे गेलात किंवा काय, घरातनं तर तू कामाला जात होता, युट्यूबचं आपण करत होतो, आता रडतो कशाला. झालं, एवढं नाही टेन्शन घ्यायचं. दुनिया काही तिथेच थांबत नाही ना, पुढे जायचं. नसेल ती तुझ्या नशिबात. चांगल्यापैकी मी केलं होतं. अरे आता मला पण रडायला येतं.
I am sorry, Babu. मी कोणावरती विश्वास नाही ठेवत. माझे कधी मित्र वगैरे काय नव्हते म्हणजे एवढे चांगल्यापैकी. जाऊ दे, ते तुझ्या नशिबात नसेल. तू का रडते? मग मी बोलली ना मला रडायला घेणार आहे. तू का रडते? तू करते ब्रेकअप माझा झालाय. तुझ्याकडे तू का बघून. रडतेय? अरे तुझ्याकडे बघून. तुला माहितीये तुझ्यामुळे मी म्हणलं जाऊ दे. आणि तिला नव्हतं आवडत की म्हणजे तिला असं मला बोललं की मी चांगला नाही दिसत. हा. दिसायला तर चांगलं आहे, ते ना मला विश्वास बसणार. तिचा टाईप तिला नंतर कळला. डोक्यात नंतर प्रकाश हा, पडला. असू शकतं. आता तिच्या मनातलं का आपण नाही हे करू शकत. जाऊन दे ना, पण तुझ्या नशिबात नसेल ती. देवाने कदाचित जोडी वेगळी बनवली असेल. म्हणजे काय झालं ते आता झालं, ठीक आहे ना. पण आपली काय पुढे तू जाऊ शकतोस, आपण ते धरायचंच नाही ना. अरे तू का रडते? ब्रेकअप माझा झालाय. हा? ते- रडू नको. तुला माहिती तुझा मुलगा किती चांगला ऍक्टर आहे. हा? सगळं तुला माहितीये की किती मग चांगली काय? ऍक्टिंग करतो. मग माझी ब्रेकअप माझी झाले कोणी माझ्या रिलेशनशिप वगैरे नाकातनं- काहीच नाकातनं पण चेंबूड पण डोळ्यातनं पण हे. माझी रिलेशनशिप वगैरे काहीच नाहीये. तू का पण रडली? तरी पण मी बोलली ना की मला विश्वास नाही बसत आहे. का मी ते मला तुला असू मला काय शकते. गर्लफ्रेंड वगैरे नाही होणार मला. तसं नाही, पण म्हणजे मला असं वाटलं की तू का रडली पण? मला तर धाकधूक होत आहे. मम्मीला रडवलं. मला माहितीये ना, कोणी असू दे, तुला मला माहितीये पटकन तुझा रडायला मुलगा येतं. एक एक्सेप्शनल ऍक्टर आहे. ठीक आहे, एक्सेप्शनल. कधीही तो रडू शकतो, कधीही काही करू शकतो. कळलं? दीदीला विचार, मला पटकन रडायला येतं. तुझ्यासोबत मी प्रँक करत होतो बाई. माझी नालायक. रिलेशनशिप वगैरे काय नाहीये. व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, मी व्हिडिओ बंद नाही केली आहे. मोबाईल उलटा म्हणून मम्मीला माहिती नाहीये. रडते कशाला? अरे, मी किती चांगला मी तुला मोनोलॉग केला बघून- पुढे. हा, मग तुझ्या मी मस्त काय काय मी इथे लोणार होतो आणि रडणार होतो. हे असं सगळं करणार होतो मी. पण मग ते मला ऍक्टिंग झाली असती, बट मला ते आवडत नाही. पण मला ते बघितल्यावर येतं असं. दीदी रडली असती तरी मला ते आलं असतं. मग तसा माझा प्रँक सक्सेसफुल झालेला आहे. हा. झालाय माझा प्रँक. माझ्या ऍक्च्युअली मी वाया नाही घालून राहतो. हा. आणि हिचे सक्सेसफुल झालेला आहे. म्हणून तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. कोई तरीका है भीख मांगने का? मला खरं वाटलं तू ना. का रडली? अरे मग मला खरं वाटलं ना ते की मी रडलो गेली तेव्हा. सोडून. हा, मी तर चांगला फोटो बिटो दाखवणार होतो माझ्या एका दुसऱ्या असा मैत्रिणीचा. तेच म्हणजे मला तेच वाटलं की तुझं हाय आणि ती सोडून गेली असं म्हणून मी. तू का रडली पण मला अजून नाही कळत. मला येतं. तर हे असं आमचं नेहमी व्हायचं की जर समजा कधी ट्युशन्स मध्ये वगैरे मला आमच्या ट्युशन टीचरने जरा मारलं वगैरे तर मी रडायचो आणि मला बघून माझी बहीण रडायची आणि मग मला घरी येऊन रडलेलं बघायची तर ती रडायची. हे आमचा सायकल असा चालू असायचा तिघांचा. आणि तिकडे बाहेर वापरणं करा काय करायचं. माझं हेच होतं माहितीये. बट माझी ऍक्टिंग कशी वाटली? चांगली होती ऍक्टिंग. मला म्हणजे कसं, मला कसं पटकन रडायला येते ना, तसं तुला पण मग सवय आहे. त्याचं मी हे केलंय. माझं पावर मला मामा जरा ओरडला किंवा दुसरं कोण काय ओरडलं की मी झाली सुरू. बट जर समज ऍक्च्युअली माझं झालं असतं, तू मला कसं कन्सोल केलं असतं. आणि कारण की मी आहे त्यातला की मी असा विचार करेल वगैरे वगैरे वगैरे. 2 दिवस विचार करेल, 3 दिवस विचार करेल, 30 दिवस विचार करेल, नंतर मग म्हणजे खतम. मी प्रयत्न केला मी असता. माझी स्वतःची पूजा करतो. हे जरा प्रयत्न केला असता थोडं. कसा प्रयत्न Solve केला असता? करायचं. डायलॉग काय बोलली अशी डायलॉग म्हणजे विचारलं असतं काय प्रॉब्लेम आहे, मी जरा सॉल्व्ह केलं असतं. पण पण तिच्या तिच्या घरी समोर गेली पण असती. मला आलं असतं नाही. तिच्या घरी गेली हा, असती, विचार- माझ्या मुलासोबत लफडं कर असं केलं नाही नाही असतं. तसं नाही. घरचा काय प्रॉब्लेम आहे का आपण बघूया, किंवा तुझं काय सांग ना प्रश्न. तिच्या मनातलं काय कसं सांगणार मी, काय आहे प्रॉब्लेम ते मी कसं चांगला नाही सांगणार? दिसत. हा, तर चांगला नाही दिसत त्याच्यावर मी काही करू शकत नाही ना. म्हणून मी तो डायलॉग मागला ना. आणि ही काय बोलते, चांगला दिसतोस तू. नाही, मग चांगलं नाही दिसत, मग इतके दिवस काय केलंस मग हे विचारलं असतं. मी काय बोललो तुला की तिच्या अचानक डोक्यात प्रकाश पडला आणि तिला वाटलं की दिस इज नॉट माय टाईप असं.
मग काय सोडलं असतं, मग मी जास्त लांब खेचलं नसतं. मग काय मी मनात विचार तू केला रडली असता. नसती ना, काय काय गोष्टी मी करणार होतो कळालं. बट काहीतरी दुसऱ्याच्या सोबत करूया आपण आता 1 महिन्यानंतर पण. आता मला तुझी सवय माहिती झाली. मी आता तेव्हा रडणार नाही. तर मी काय बोलत होतो, काहीतरी बोलत होतो, मी विसरलो. मी खूप ओव्हर थिंकिंग करतोय ना, हे डायलॉग मारत होतो मगापासून की मम्मीला वाटेल की हा काहीतरी ऍक्च्युअली विचार करतोय. मी असं सगळं प्लॅनिंग केलेलं. आधी मेन म्हणजे मला विश्वासच नव्हता, कारण मी माझ्या बरोबर आता तू इतके वर्ष राहतोय, मला जरा तरी डाऊट आला असता. नाही येणार. मी एवढा दीदी- चांगल्यापैकी दीदीचं कसं मग मी बरोबर- सफाई केली असती ना, थांब, तू- कधीच तुला डाऊट जमत नाहीये. बिलकुल नाही. तिने तुला सांगितलेलं. सांगितलं नाही गौरा. तिला मम्मीला नंतर- नंतर- दीदीचा अगर आपण टॉपिक चालू करू. दीदीने मम्मीला सांगितलं होतं, हा, काय पण ह्याला काही नाही माहित. दीदीला मला विचार. गंडवलं होतं. नाही, दीदीला विचार. मला काहीच नव्हतं तिने माहिती. आधी गौरा डायरेक्ट पप्पांना जेव्हा ती बोलली ना, त्या दिवशी मला त्या कळलं. दिवशी मला ती बोलली की मम्मी माझं असं आहे, मी पप्पांना आता सांगते. तर म्हटलं सांग. तसं मी हिंग दिलेली आहे पप्पांना. हिंग- तर ती बोलली का हिंग नको देऊ, हिंट दे. नाही, तेच ते. जर मी येऊन असं रडत ऍक्च्युली आलो असतो आणि माझं रिलेशनशिप वगैरे सगळं ब्रेकअप वगैरे झालंय, तू हे अशीच रडली असते माझ्यासमोर. म्हणजे जो माणूस रडतोय त्याच्या समोर आपण रडून मोकळे व्हा. मग झालं, दोघं रडत बसा, दोघं रडगाना खेळत बसा. हेच करणार. समोरच्या माणसाला कन्सोल केलं पाहिजे ना. डायरेक्ट रडायला मोकळी झाली. चला अगोदर बोलली, बट ते माझ्या मित्रासाठी होती. जेव्हा मी बोलायला लागलो आणि मी तिकडे रडत होतो, डायरेक्ट रडायला लागली. जाऊ दे, दुसरी भेटेल. दुसरी भेटणार, त्याच्यात हा, काय जेवढ्या मुली काय देवाने संपल्यात लावलेले का? आहेत ना, तसंच होतं. बरोबर. हा, ते एक मला पण अग्री आहे की कितीही तुम्ही रिलेशनशिप करा, शेवटी जर देवाने जे लिहिलं असेल, हा, नियतीने ते- जे लिहिलं असेल, तीच ते मुलगी भेटणार आहे भेटते. आपल्याला, हा. किंवा मुलगा, जे पण काय बरोबर. तुमचं आहे जेंडर. खतरनाक ना. मेरे माझ्या बरोबर पण तसंच आहे. पण आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण लफड होतं तुमचं. नाही, लफडं का बोलतोय मी? लफडं असलं त्या ह्याच्यात मी गेलीच नाही कधी. मी इतकी घाबरी होती मी ना. पण नाही गेलो म्हणून. मी घाबरा नाही. माझं असं काय काय व्हायचं माहितीये, मी सुषमाला आणि ते पोचवायला जायची ना तिच्या मोठ्या बहिणीला. आम्ही 2 मुलं आमच्या चाळीतली. पण मी त्यांना पोचवायला जायची, मला दिसली समोर सगळी गँग बसले की मी रस्ता चेंज करायची. मला भीती तर तेव्हाच वाटायची. वेगळं होतं ना भीती काळ. वाटायची, म्हणून. भीती वाटायची. आणि माझ्यावर जर अजून कोण असेल मैत्रीण, मग हुशारा करायचं. कोणतरी आहे. ही बघ. आता तेल गरम झालंय की नाही माहिती नाही, बट मी हे असं बोलत होतो तुम्हाला की हे आपण असं पातळ पातळ करायचे आणि टाकायचे, कारण की पोहा आहे ना, मग ते एकदम मस्त क्रिस्पी होईल. झालंय ब्रो, झालंय. आणि हे ना एस्थेटिक ना पहिलं काढून टाक. हे तर सगळ्यांच्या इथे असतं. गप्प बस. हिचं वेगळंच एस्थेटिक्स आहे इथे. 2 लटकून ठेवले. अरे टाक ना, वाट बघतोय. हात पुसायला असतं ते. नाईस. जर कुरकुरीत नाही झालं तर तुझं मी काय बघितलेलंच नाहीये काय. मी पण हे बघितलेलं नाही, 1-2 महिन्यापूर्वी बघितलेलं. ते मला आज लक्षात आलं की आज असं ब्लॉग मध्ये आपण प्रँक वगैरे करतोय, तर त्याच्यासोबत हे असं इंटिग्रेशन करूया म्हणून. बट मला खरं सारं सांगा, तुम्हाला आवडलं? होईल वाटतं. आवडला, मजा आली प्रँक मध्ये? सो सुगंध तर एकदम मस्त आहे, कारण की प्रँक मस्तपैकी झाल्याच्या नंतर जेवणाचा मस्तपैकी भूक लागलेली आहे आणि मस्त वास येतो आहे. आणि हे बघा किती अमेझिंग झालेलं आहे. आम्ही जरासा शेप चेंज केला, कारण की तो शेप फुटायला लागला बिकॉज ऑफ आम्ही रडता रडता कांदा मी मोठा कापला. दॅट इज वाय. सो म्हणून मग तो काय करा, तुम्ही जेव्हा करा ना तेव्हा कांदा एकदम बारीक करा, एकदम खिमा, फुल खिमा. आणि मग हे असं आम्ही गोल गोल केलंय. तुम्ही एकदम सरळ लांबडं करा. अँड आम्ही कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. ही बघा आमची फायनल प्लेट. कसं वाटतंय? बघ तर कुरकुरीत झालं का नाही? जरा ASMR कर. नाईस. खाऊन बघा, खाऊन तर बघा. हा, पेपर वाजायची ऍक्टिंग करतात. मग अशा खाली ठेवलेलं, मी कॅमेरा ऑन केला तर पेपर वाजायची ऍक्टिंग एक करतात. असं हे करा आणि फुल कुरकुरीत आहे. कुरकुरीत. पप्पाला चांगला पीस दे, तर पप्पा एकदम रिअल रिॲक्शन देतात. नथिंग एल्स. व्हेरी गुड. सोपं ब्रेकफास्ट. आवाज बघा, आवाज बघितला का? मस्त. घ्या. हो, खरं बोला. काय मला काय मास्टर शेफला द्यायला नाही जायचं. नाही आवडलं. बट खाऊन बघ. वडापाव खाल्ला, वडापाव म्हणून खाऊन बघ. ऍक्च्युली सांग, जरा खारट झालाय का? हा बोल. खाऊ कैसा आहे? मस्त. चांगलंय. चांगलं, जरा कुरकुरीत वाला. हे बघा, आवाज दाखवतो. घे तू. खूप अमेझिंग आहे. फक्त जरा तेल कमी वापरलं पाहिजे होतं. सो बस, खूप अमेझिंग झाली होती डिश. आणि बाकी मस्त आली, हा. प्रँक कसा वाटला तुला?
प्रँक कसा वाटला, माझी चांगला ऍक्टिंग कशी वाटली. चांगलं हा? ना. मी माहिती नाही असं अचानक पैकी मला रडायला वेळेला खूप चांगल्यापैकी येतं. इमोशनल ऍक्टर मी मस्त होऊ शकतो. युजली मी तुम्हाला बोलू, मी प्रँक खूप दिवसानंतर करतो. मला भरपूर सारे कमेंट्स येतात की प्रँक कर, बट मी असं विचार करतो की जरा कान बंद करतो, जरा कान बंद. ह्यांना जर सवय लागली प्रँकची, मग रिॲक्शन कशी भेटणार, म्हणून मी नाही करते. म्हणून मी बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि भेटूया परत, कारण की खूप लोक मला बोलत होते की गर्लफ्रेंड प्रँक कर. कारण की जर गर्लफ्रेंड प्रँक झालं असतं तर तू काय बोलली असती, ओके म्हणजे काय म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे कोणतरी असं सांगितलं असं, असा प्रँक हा, मग काय झालं नसतं. कारण की दीदीने ऑलरेडी बॉम्ब फोडला होता घरी मध्ये, मग घरी तो वातावरण नाही, पण आहे दीदीला ऑलरेडी. पण कुठे आम्ही हे केलं होतं. तेच सांगतो तुला की दीदीने केलं, मग मी का नका करू. हा म्हणून सो प्लीज सबस्क्राईब करा. पप्पा बघ काय बोलतात आपण, काय आपण हे बोलतो तर बोलतात की लफडे का.